हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयर्न अरण्या. आज आपण चालू करतोय विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये आपण करणार आहे लोप संधी, ऋत्व संधी, उत्व संधी आणि सत्व संधी. तर त्याला सुरू करूया लोप संधी. बघा याचा रूल काय, जर पूर्व पदमध्ये सह प्लस एशह आले आणि उत्तर पदमध्ये व्यंजन किंवा मग भिन्न स्वर म्हणजेच काय अ सोडून कुठला पण स्वर आला तर आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, लोप करायचा आहे. ठीक आहे, विथ एक्झाम्पल समजूया. बघा सह प्लस पटती, इथे काय झालेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा सह आलेला आहे आणि उत्तर पदमध्ये पहिला शब्द हा प आलेला आहे म्हणजेच काय व्यंजन आलेलं आहे. तर आन्सर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, या विसर्गाचा लोप करावा लागेल. तर आन्सर येईल आपलं सपटती. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, एषः विचारती. इथे काय झालेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा एषः आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व म्हणजेच काय व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा पुन्हा लोप करावा लागेल. तर आन्सर मध्ये काय येईल, एष विचारती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कृष्ण आयती. इथे काय झालेलं आहे, उत्तर पद मध्ये आ आलेला आहे म्हणजेच काय स्वर आलेला आहे. तर आन्सर मध्ये काय करायला लागेल, आपल्याला या विसर्गाचा लोप करावा लागेल. कृष्ण आयती, एवढा सोपा आहे बघा लोप संधी. नेक्स्ट क्वेश्चन, राम प्लस उत्तिष्ठती. इथे काय झालेलं आहे, उ आलेला आहे पुन्हा उत्तर पद मध्ये, त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा पुन्हा लोप करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, राम उत्तिष्ठती. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, एषः प्लस आगच्छति. इथे काय झालेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा एषः आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा आ आलेला आहे म्हणजेच काय स्वर आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करावा लागेल, लोप करावा लागेल. तर आन्सर मध्ये काय येईल, एष आगच्छति. तर अशा प्रकारे आपल्याला या विसर्गाचा लोप करायचा आहे आणि आपली विसर्ग संधी संपली आहे. आता बघूया ऋत्व संधी. याच्यात काय बघा, र हा शेष राहतो. याचा फॉर्म्युला काय बघा, पूर्व पद मध्ये विसर्गाच्या आधी अ आ सोडून कुठला पण स्वर आणि उत्तर पद मध्ये कोणचा पण स्वर किंवा 3, 4, 5 वर्ण ऑफ एनी वर्ग किंवा यर ल व ह म्हणजेच अंतहस्त वर्ण आले तर या विसर्गाचा र मध्ये बदल होतो. बघा नोट काय करायचं आपल्याला, चेंज ऑकर्स ओनली इन विसर्ग. विथ एक्झाम्पल समजूया. क्वेश्चन नंबर 1, देवी प्लस उवाचा. इथे काय झालेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा वी आलेला आहे म्हणजेच काय विसर्गाच्या आधी आपल्याला ई आलेली आहे आणि उत्तर पद मध्ये हा उ आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायला लागेल, र करायला लागेल. तर आन्सर मध्ये काय येईल, देवी रुवाचा. बघा वधू प्लस आयती. इथे काय झालेलं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा धू आलेला आहे म्हणजेच काय विसर्गाच्या आधी आपल्याला उ आहे, त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा आ आला. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, र करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, वधू राचती. तर आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, श्रुती ह प्लस गच्छती. इथे काय दिलेला आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ती भेटली आपल्याला, त्यामुळे आपल्याला ई विसर्गाच्या आधी येते. त्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आपल्याला ग भेटलेला आहे म्हणजेच काय ग काय क वर्गातील तिसरा वर्ण, त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, र करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, श्रुतीर गच्छती. नेक्स्ट क्वेश्चन, हरिह प्लस यच्छती. इथे काय दिलेलं आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा री आलेला आहे, त्यामुळे आपल्याला विसर्गाच्या आधी ई भेटते आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा य भेटते. त्याचमुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, र करायचा आहे आणि आन्सर मध्ये लिहायचं आहे हरिर यच्छती. बघा आपण ऋत्व संधी पण इथे कंप्लीट केलेला आहे. आता आपण बघूया उत्व संधी. उत्व संधीमध्ये ओ हे शेष उरते, काय ओ. बघा उत्व संधीचे दोन रूल आहे. आपल्याला पहिला रूल बघायचा आहे, जर पूर्वपद मध्ये विसर्गाच्या आधी अ आणि उत्तर पद मध्ये 3, 4, 5 वर्ण ऑफ एनी वर्ग आले किंवा यर ल व ह म्हणजेच काय अंतहस्त आले तर आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, ओ करायचा आहे. ठीक आहे, रूल नंबर 1 हा झाला. आता रूल नंबर 2 बघूया. जर पूर्वपद मध्ये विसर्गाच्या आधी अ आला आणि उत्तर पद मध्ये पण अ आला तर जे पूर्वपद मध्ये विसर्गाच्या आधी जो अ आहे तो चेंज होणार ओ मध्ये आणि उत्तर पद मधला जो अ आहे तो चेंज होणार अवग्रह मध्ये. ठीक आहे, आता आपण समजल्या रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2. याचे एक्झाम्पल समजूया. बघा बघा क्वेश्चन नंबर 1, इथे काय दिलेला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा न म्हणजेच काय विसर्गाच्या आधी अ आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा ज म्हणजेच काय च वर्गातील तिसरा वर्ण आलेला आहे. त्यामुळे आपल्याला विसर्गाचा काय करायचा आहे, ओ करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, अर्जुनो जायती. तसंच आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा आहे. बघा गोपाल ह असती. इथे काय दिलेलं आहे, पूर्व पद मध्ये विसर्गाच्या आधी अ आलेला आहे आणि उत्तर पद मध्ये ह आलेला आहे म्हणजेच काय अंतहस्त वर्ण. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, ओ करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, गोपालो हस्ती. तसेच त्याचप्रमाणे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचा आहे. बालह धावती. इथे बघा विसर्गाच्या आधी अ आलेला आहे आणि विसर्गाच्या पुढे ध आलेला आहे, त्यामुळे आपल्याला विसर्गाचा काय करायचा आहे, ओ करायचा आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, बाले धावती. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4,
हरह प्लस यती, इथे काय दिलेलं आहे बघा, विसर्गाच्या आधी काय दिलेलं आहे, अ आलेला आहे आणि पुढे काय आलेलं आहे, उत्तर पद मध्ये य आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या विसर्गाचा काय करायचा आहे, ओ करायचा आहे. पुन्हा तेच आन्सर मध्ये काय येईल, हरव यती. आता आपण बघूया रूल नंबर 2 वर आधारित क्वेश्चन. बघा, सह प्लस अस्ति, इथे काय दिलेलं आहे, विसर्गाच्या आधी पण अ आलेला आहे आणि विसर्गाच्या नंतर पण अ आलेला आहे. तर जे विसर्गाच्या आधी अ आहे त्याचा काय होणार, ओ होणार आणि विसर्गाच्या नंतर जे अ आहे त्याचा काय होणार, अवग्रह चिन्ह होणार. त्यामुळे आन्सर मध्ये काय येईल, सो अस्ति. आता बघा क्वेश्चन नंबर 2, इथे काय दिलेलं आहे, विसर्गाच्या आधी पण अ आहे आणि विसर्गाच्या नंतर पण आहे. पुन्हा सांगितल्याप्रमाणे काय झालेलं आहे, विसर्गाच्या आधी जो अ आहे त्याचा काय होणार, ओ होणार आणि विसर्गाच्या नंतर जो अ आहे त्याचा काय होणार, अवग्रह चिन्ह होणार. तर इथं काय होईल, चंद्रो अपी. ठीक आहे, चंद्रो अपी. तर अशा प्रमाणे आपला उत्व संधी पण संपलेला आहे. आता आपण बघूया सत्व संधी. सत्व संधीमध्ये श, श आणि स हे शेष राहतात. बघा रूलद्वारे समजूया. जर उत्तर पदात म्हणजेच विसर्गाच्या समोर जर च, छ आणि श असेल तर हा विसर्ग श मध्ये चेंज होतो. त्यानंतर जर विसर्गाच्या समोर म्हणजेच उत्तर पदात ट, ठ आणि श असेल तर हा विसर्ग श मध्ये चेंज होतो. त्यानंतर बघा, विसर्गाच्या समोर म्हणजेच उत्तर पदात जर त, थ आणि स असेल तर हा विसर्ग स मध्ये चेंज होतो. चला विथ एक्झाम्पल समजूया. क्वेश्चन नंबर 1, रामः प्लस चेत, इथे काय दिलेलं आहे, विसर्गाच्या समोर हा च आलेला आहे त्यामुळे हा विसर्ग चेंज होणार श मध्ये. तर आन्सर कसं येईल आपलं, रामश्चेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, कृष्ण प्लस छयती, इथे विसर्गाच्या समोर हा छ आलेला आहे तर छ आलेला आहे त्यामुळे हा विसर्ग कशात चेंज होणार, श मध्ये. तर आन्सर काय येईल, कृष्णश्चयती. क्वेश्चन नंबर 3, चंद्रः प्लस शोभते, इथे काय दिलेलं आहे, विसर्गाच्या समोर श आलेला आहे तर हा श आलेला आहे त्याच्यामुळे हा विसर्ग कशात चेंज होणार, श मध्ये. तर आन्सर मध्ये काय येईल, चंद्र शोभते. क्वेश्चन नंबर 4, इथे काय दिलेलं आहे, रामः प्लस ठकुरः, म्हणजेच काय विसर्गाच्या समोर हा ठ आलेला आहे तर हा ठ बघा, म्हणजेच काय विसर्ग कशात चेंज होणार, श मध्ये चेंज होणार. तर आन्सर मध्ये काय येईल, रामश ठाकुरः. क्वेश्चन नंबर 5, बघा धनु प्लस टंकार, इथे काय दिलेला आहे, विसर्गाच्या समोर हा ट आलेला आहे त्यामुळे हा विसर्ग कशात चेंज होणार, श मध्ये. तर आन्सर मध्ये काय येईल, धनुष टंकार. क्वेश्चन नंबर 6, इथे काय दिलेलं आहे, मनः प्लस षष्टम, इथे काय विसर्गाच्या समोर हा श आलेला आहे, आता हा श आलेला आहे त्यामुळे विसर्ग कशात चेंज होणार, श मध्ये चेंज होणार. तर आन्सर मध्ये काय येईल, मनः षष्टम. क्वेश्चन नंबर 7, भक्तः प्लस सेवेत, इथे विसर्गाच्या समोर स आलेला आहे बघा, हा स, तर हा विसर्ग स मध्ये चेंज होणार. तर आन्सर मध्ये काय येईल, भक्त सेवेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8, नमः प्लस तुभ्यम, इथे काय झालेलं आहे, विसर्गाच्या समोर त आलेला आहे तर हा त आलेला आहे त्याच्यामुळे विसर्ग कशात चेंज होणार, स मध्ये. तर आन्सर मध्ये काय येईल, नमस्तुभ्यम. बघा सोप्या शब्दात जर सांगतो म्हणलं तर विसर्गाच्या समोर जर च, छ, श जर आला तर विसर्ग श मध्ये चेंज होतो. त्याच्यानंतर विसर्गाच्या समोर जर ट, ठ आणि श आला तर विसर्ग श मध्ये चेंज होतो आणि जर विसर्गाच्या समोर जर त, थ आणि स आला तर विसर्ग स मध्ये चेंज होतो. तर अशा प्रकारे आपला सत्व संधी संपलेला आहे. बघा या लेक्चर मध्ये आपण काय कव्हर केलेलं आहे, लोप संधी, ऋत्व संधी, उत्व संधी आणि सत्व संधी. तर अशा प्रकारे आपला विसर्ग संधी संपलेला आहे. बघा, तर अशा प्रकारे आपण स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी टोटल सगळं संपवलेलं आहे. बघा, जर तुम्हाला संधीच्या टॉपिक मध्ये कुठे पण डाऊट आला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. तर आपण पूर्ण संधी टॉपिक संपवलेला आहे. आता आपण चालू करणार आहे समास. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय.